नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत। आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, सर्वोच्च न्यायालयाने दिला मोठा निकाल। अखेर शिंदे गटाचे 16 आमदार झाले अपात्र। अखेर उद्धव ठाकरेच जिंकले। एकनाथ शिंदे यांना व शिंदे गटाला मानला जातोय सर्वात मोठा धक्का। राज्याच्या राजकारणात पुन्हा मोठी खळबळ, अतिशय मोठी बातमी। सविस्तर जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वात प्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळेल। मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होण्याची दाट शक्यता वर्तवली जात असतानाच आता एक मोठी बातमी आपल्या हाती येत आहे। उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे या दोघांनी दोन गट शिवसेनेचे पाडले। ठाकरे गट व शिंदे गट हे दोघे एकमेकांसमोर येत असताना दोन्ही गटातील सत्ता संघर्ष वाढत गेला, कारण एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र शिंदे गट स्थापन करत भारतीय जनता पार्टी सोबत जाऊन सरकार स्थापन केलं व ठाकरे गटात महाविकास आघाडी सोबत कायम राहण्याचा निर्धार केला। त्यामुळे ठाकरे व शिंदे असा सत्ता संघर्ष वाढत चालला असताना दोन्ही गटाकडून शिवसेना आमची व पक्षचिन्ह आमचं अशा प्रकारचा दावा सर्वोच्च न्यायालयामध्ये करण्यात आला होता। परंतु उद्धव ठाकरे यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती व याचिकेचा निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागणार असल्याची शक्यता सुद्धा अनेक राजकीय विश्लेषक व कायदेतज्ञांनी व्यक्त केली होती। या याचिकेमध्ये उद्धव ठाकरेंनी शिंदे गटात गेलेल्या 16 आमदारांचं आमदारपद निलंबित करण्यात यावं व त्यांना आमदार पदावरून बरखास्त करण्यात म्हणजेच यांचं पद रिक्त करण्यात यावं अशा प्रकारची मागणी त्यांनी केली होती। परंतु उद्धव ठाकरे यांच्या मागणीनुसार 16 आमदार अपात्र होणार असून एकनाथ शिंदे ना मोठा धक्का मानला जाण्याची शक्यता सुद्धा राजकीय वर्तुळात वर्तवली जात होती व त्या संबंधातला आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी सर्वोच्च न्यायालयातून आपल्या हाती येत आहे। उद्धव ठाकरे यांच्या याचिकेचा निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूने लागला असून उद्धव ठाकरेच अखेर किंगमेकर ठरले आहे व एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातील 16 आमदार अपात्र झाले आहे व उद्धव ठाकरे यांचा निकाल त्यांच्या बाजूने लागल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदार अपात्र झाले। त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची शक्यता सुद्धा राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे। उद्धव ठाकरेंचा अखेर विजय झाला, त्यामुळे शिवसेनेकडून आतषबाजी व आनंद व्यक्त केला जात आहे व एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटाला हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तुर्तास धन्यवाद।